तर कडक असा उन्हाळा सुरू झालेला आहे, तर थंडगार असे आपण आज मिल्कशेक रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे मुस्कमेलन मिल्कशेक। तर खरबुजापासून आज आपण मिल्कशेक बनवतोय। अगदी झटपट आणि मस्त असा टेस्टी आणि थंडगार असा हा मुस्कमेलन मिल्कशेक आज आपण बनवूया। चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी मस्त असं पिकलेले एक खरबुजा घेतलेला आहे, तर आता आपण कट करून घेऊया। तर वरचा थोडासा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आतील बिया असतात त्या आपल्याला अलगद अशा हळूवारपणे काढून घ्यायच्या आहेत। तर चमच्याच्या साहाय्याने आपण ह्या बिया आता काढून घेऊया आणि आतील जो गर आहे तोही आपल्याला चमच्याने काढून घ्यायचा आहे। भरपूर असा गर आहे, तर आता एका डिश मध्ये आपण हा सर्व गर काढून घेऊया। तर इथे मी खरबुजाचा वापर नंतर करणार आहे, त्यामुळे मी व्यवस्थितपणे गोल राऊंड मध्ये हा सर्व मी गर काढून घेतलेला आहे। बघू शकता, म्हणजे डेऱ्याचा आकार असतो तशा पद्धतीने इथे मी खरबुजाला आकार दिलेला आहे आणि सर्व गर काढून घेतलेला आहे। तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सर्व पल्प काढून घेऊया। तर यामध्ये आता आपण घालणार आहोत बर्फाचे तुकडे थोडेसे घालायचे आहेत, नंतर इथे थोडीशी साखर घालायची आहे आणि नंतर इथे थंडगार असं दूध घालायचं आहे आणि नंतर थोडेसे इथे ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत। तर आता आपण झाकण लावूया आणि हे मिक्सरला फिरवून घेऊया। तर मस्त असा आपला थंडगार हा मिल्कशेक तयार झालेला आहे, एकदम दाटसर आणि क्रीमी। तर पल्प काढलेल्याच मी खरबुजामध्ये हा मिल्कशेक सर्व करणार आहे। खूप दिसायला छान दिसतो आणि मस्त असा थंडगारही राहतो। तर इथे मी काचेचा ग्लास घेतलेला आहे, त्यामध्येही मी आता हा मिल्कशेक सर्व करून घेते आणि वरतून थोडेसे मी इथे खरबुजाचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते वरतून आता घालूया आणि काही ड्रायफ्रुट्स इथे आपल्याला वरतून घालायचे आहेत। तर हा आता उन्हाळा सुरू आहे, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार असं काहीतरी प्यायला पाहिजेच। तर नुसतं असं खरबूज कट करून खाण्यापेक्षा अशा पद्धतीने आपण हा मिल्कशेक बनवून पिऊ शकतो आणि टेस्टी आणि हेल्दी पण आहे। तर हा मुस्कमेलन मिल्कशेक तयार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही नंतरही पिऊ शकता। तर खूप सोपी रेसिपी आहे, झटपट बनणारी रेसिपी आहे आणि तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? एकदम साधी आणि सोपी झटपट बनणारी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।